राज्य नुकसान आपल्या सर्वांचं स्वागत आहे। नांदेड वगळा महानगरपालिका निमित्त प्रभाग क्रमांक 10 मध्ये माननीय खासदार अजित गुप्ते साहेब आलेले आहेत। सर, कशी तयारी चालू आहे, काय सांगाल आणि काय वातावरण वाटतं आपणास? संपूर्ण नांदेड शहर हे समृद्धीच्या दिशेने वाटचाल करत आहे। या भागातली संपूर्ण जनतेने आपलं मत तयार केलेलं आहे आणि गोर गरीब सर्व आमच्या 18 पगड जाती जमाती सर्व धर्माच्या सगळे लोक पंत सगळे एकत्र येऊन आमचे तरुण मतदार असतील, आबालवृद्ध महिला सगळे असतील, त्या सगळ्यांनी भारतीय जनता पार्टीला ही महापालिका बहुमतानं द्यायचं ठरवलेलं आहे। कारण विकासाचं विजन घेऊन आम्ही चालतो। माननीय नरेंद्र मोदी साहेबाच्या मार्गदर्शनाने देवेंद्र फडणवीसाच्या नेतृत्वात खासदार अशोकराव चव्हाण साहेबांनी आम्ही दोघं मिळून ही महापालिका पूर्णपणाने बहुमतात आणून आमच्या भागातल्या गोरगरिबांना न्याय देणं, शैक्षणिकदृष्ट्या, आरोग्यदृष्ट्या, सांस्कृतिकदृष्ट्या या नांदेडचं वैभव एक पूर्णपणाने ताकदीने पुढं आणणं आणि महाराष्ट्रातलं एक अग्रगण्य अशा प्रकारचं शहर, एक स्मार्ट सिटी निर्माण करण्याचा आमचा संदेश जनतेने मनात ठाम बसवलेला आहे। 15 तारखेला लोक कमळाच्या फुलाच्या बटनावर बटन दाबतील आणि आम्हाला बहुमतानं 2/3 बहुमतानं निवडून देतील। या ठिकाणी विरोधी पक्ष आवाहन करते की भाजपला सोबत स्वतः भेटणार नाही, तुम्हाला सोबत घ्यावं लागेल, भाजपला सोबत स्वतः भेटणार आहे सांगतात, काय सांगतात? कसं आहे की विरोधकाला दिवसा बी स्वप्न पडतात आणि रात्री स्वप्न पडतात। कारण ते कसं आहे, ते गुंगीत राहतात नेहमी। आम्ही गुंगीत राहत नाहीत, आमचे पाय जमिनीवर येतं आणि आम्ही बोललं ते करतो। ते आज आता बोलतात आणि 4 दिवसानं गायब होतात। तर त्यामुळं त्यांची कर्मभूमी कुठं आहे ते सगळ्याला माहीत आहे। त्यांची कर्मभूमी नांदेड नाही आहे, त्यांची कर्मभूमी मायानगरी आहे। या मायानगरीला विसरून जातात, हे सगळ्या लोकांना कळालेलं आहे। आणि जे वचन देणारे आम्ही जे माणसं आहोत, कारण आम्ही मोदीचे माणसं आहोत, आम्ही फडणवीसाचे माणसं आहोत। त्या काँग्रेसनं तर काल परवा एक पत्र काढलं, लाडक्या बहिणीच्या योजना देणाऱ्याला तुम्ही मतदान करू नका। हे कोणती पद्धत आहे? अधिकृत पत्र काढले म्हणजे कोर्टामध्ये गेलेत लाडक्या बहिणीची योजना बंद करा म्हणून। एवढ्या क्रूर असलेले ह्या लोकाला हातदल घडवायची पाळी आलेली आहे। आमच्या पुऱ्या लाडक्या बहिणी घराच्या बाहेर पडतील आणि कमळाचं बटन दाबू दाबू या पूर्ण महाराष्ट्रामध्ये क्रांती घडविणार आहेत असं मी तुम्हाला सांगतो। साहेब, राष्ट्रवादीचे आमदार प्रताप चिखलीकर म्हणतात की राष्ट्रवादीचा या ठिकाणी महापौर होईल, कसं बघता या वक्तव्याकडे? बघा कसं आहे की कोण काय बोललं काय नाही बोललं हे आम्ही जास्त विचार करीत नाहीत। आम्ही आमची रेष मोठी करतो। आम्हाला भारतीय जनता पार्टीने एकच शिकवलं, माझा तर जन्म कमळामध्ये झाला आणि कमळातच मी मरणार आहे। कारण आम्हाला एक तिथं संस्कार असा दिलेला आहे, आपला काम कर्म करणे का, कर्तृत्वानं पद आमच्याकडे चालले होते। तसंच ही नांदेडची जनता सुज्ञ आहे, जनता ही जनार्दन आहे, जनता ही परमेश्वर आहे। त्याला सगळं कळत असते, कोण खरं आहे कोण खोटं आहे त्यांना सगळं कळत असते आणि तेच आम्हाला बहुमताने निवडून देणार आहे। आपण कधीच म्हणायचं नसते मी मोठा आहो मी असा आहो, असं जे म्हणते त्याला जनता अद्दल घडीत असते। जनतेच्या दरबारात जनता ठरवायचं असते की कोण मोठा आहे आणि कोण लहान आहे। मी मोठा आहे, मलाच होणार, माझंच होणार, मी म्हणणाऱ्याला जनता एके दिवशी गंगाच्या पलीकडे देऊन सोडत असते। हे होते आपल्याशी बोलण्यासाठी विद्यमान खासदार साहेब, ज्यांनी की मतदारसंघाचा विकास मांडलेला आहे। आणि साहेब, आपणास वाटतं या ठिकाणी किती जागा भाजपच्या निवडीतील भाजपचा महापौर होईल का? आमचे संपूर्ण मी तुम्हाला सांगायला 2/3 बहुमतानं महापालिका आमच्या ताब्यात राहील। महापौर आमचा राहील, उपमहापौर आमचा राहील आणि स्थायी समितीचा चेअरमन आमचा राहील। ही पूर्ण महापालिका निवडून आल्यानंतर मोदी साहेबाची सभा 25 तारखेला नांदेड जिल्ह्यामध्ये विजयी सभा आम्ही घ्यायला लागलो आणि त्याला अमित शाह साहेब पण येणार आहेत आणि त्याला देवेंद्र फडणवीस साहेब पण येणार आहेत। ते विजयी सभा त्या दिवशी दिसेल तुम्हाला आणि गुलाल लावू आम्ही पूर्ण भारतीय जनता पार्टीचा। नांदेड वगळा महानगरपालिका निवडणूक 2026 मध्ये आज आपण प्रभाग क्रमांक 10 मध्ये आलेलो आहोत। या ठिकाणी नुकतंच महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय राज्यसभेचे खासदार अजित गुप्ते सभा झालेली आहे, संपन्न झालेली आहे। त्यासोबत संघटन मंत्री संजीवभाऊ खोडके सभा संपन्न झालेली आहे। या ठिकाणी गेल्या कित्येक वर्षापासून जे नगरसेवक विजूबाईचे या ठिकाणी उमेदवार आहेत, त्यासोबत त्यांच्या पॅनल आहे। आपण साहेबांनी मुलाखत घेऊया। सर, गेल्या कित्येक वर्षापासून प्रभाग 10 भागातील नगरसेवकात तुम्ही बरेचसे कामं तुमच्या माध्यमातून झालेली आहेत, काय सांगाल, काय विकास पुढचं विचार आहे तुमचं? गेल्या 20 वर्षापासून दत्तनगर या प्रभागाचं नेतृत्व करत आहे। जेव्हा पहिल्यांदा निवडून आलो होतो इथं पूर्ण चिखलमय वातावरण होतं। आज आम्ही इथं पूर्ण CC रस्ते, ड्रेनेज, वॉटर सप्लायची लाईन टाकलेली आहेत। बरेचसे प्रश्न सुटलेले आहेत, पण विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे। म्हणून काही भागात आणखीन काही प्रमाणावर रस्ते करावे लागतील पुन्हा। आणि जे पाण्याचा प्रश्न आहेत, पाणी निचरा होत, पावसाच्या पाण्या मोठ्या प्रमाणात यावर्षी आलेला होता, तो निचरा करण्यासाठी
येणाऱ्या काळात आम्ही भविष्यात ते काम निश्चित हातावर घेऊ आणि विशेष करून पाण्याचं नियोजन, पिण्याचे पाणी रात्री बेरात्री इथं येते ते बदलून आम्हाला सकाळी पाणी लवकरात लवकर करून जनतेचा हा प्रश्न मार्गी लावायचा आहे. सर बघितलं गेलं त्या ठिकाणचा विरोधी पक्षाचं आव्हान तुम्हाला कसं वाटतं? काय आव्हान आहे विरोधी पक्षाचं? गेल्या 3 तारखेपासून आम्ही सर्वजण प्रचारात आहोत, पण समोरचे कोणत्याही पक्षाची विरोधकाची ना सभा आहे, ना रॅली आहे, ना कुठं बैठका आहेत. आम्ही सकाळी 4 घंटे 4 तास आम्ही पदयात्रा करतोय, संध्याकाळी असे 4-5 बैठका होतात. आज आम्ही अशोकरावजी चव्हाण साहेब यांची सभा पाटीदार मंगल कार्यालयात झाली, संध्याकाळी गोपछडे साहेबांची इथं सभा झाली. प्रचारात आम्ही आघाडी घेतली आहे आणि तशी मताची सुद्धा आघाडी आम्ही घेऊ. आपल्या प्रगावामध्ये नागरिक सांगता अंगणवाडी अजून व्हायला पाहिजे, झाले नाही. अंगणवाडीविषयी काय सांगा? निश्चितपणे जे मागणी आहेत, अनेक ओपन स्पेस आहे आमच्या भागात, जेव्हा मागणी होईल त्या ठिकाणी अंगणवाडी आम्ही उपलब्ध करून देऊ. इथल्या नागरिकांच्या मुख्य समस्या काय आहेत तुम्हाला वाटतं? आता इथल्या नागरिकांच्या मुख्य समस्या एकच आहे की पावसाळ्याच्या पाण्याचा जो निचरा होत नाही आहे आणि पावसाचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. पाऊस एकदम त्यांचं पडण्याचं जे प्रमाण आहे ते वाढलेलं आहे, म्हणून पाण्याचा निचरा होण्याचा यापुढे आम्ही प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करू. पुढील 5 वर्ष विकासाचं विजन काय आपल्या प्रभागासाठी? आम्ही भारतीय जनता पार्टीचे पाईक म्हणून इथं काम करू. गोपछडे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे केंद्र शासन राज्य शासनाच्या जे गोरगरिबासाठी योजना होतील ते त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करू. यानंतर काय महिला उमेदवार आहेत? ताई, तुम्ही महिला उमेदवार आहात, महिलांसाठी आपलं विजन काय असणार आहे? या ठिकाणी महिलांची समस्या काय सांगाल? महिलांची सर्वात मोठी समस्या म्हणजे रात्री पाणी येते, ते पण उशिरा. ते आपण पहिल्या सकाळी करून घेऊ. आणि रस्त्यांची परेशानी आहे, खड्डे येते, पावसाळ्यात खूप परेशानी होती महिलांना त्यांच्यासाठी. आणि अजून दुसऱ्या काही समस्या आहेत ते आपण नंतर आल्यावर पाहू, त्याचे करू प्रयत्न पूर्ण करण्याची, समस्या दूर करण्याची. तुम्ही आता महिलांमध्ये फिरतात, महिलांचं लेकराची बहीण पण योजना आहे, तुम्हाला काय वाटतं? तुम्ही 4 उमेदवार आहात, तुम्ही महिलांमध्ये फिरतायत, महिलांची तुम्हाला मुख्य समस्या आतापर्यंत काय जाणवल्या की आतापर्यंत महाराजांनी बरं सोडले, विकास कामं केले, तुम्ही आता पहिलेच उमेदवार आहात, तर तुमचं वैयक्तिक विजन काय असणार आहे? माझं वैयक्तिक विजन म्हणजे मी आता पहिल्याच वेळेस आलेली आहे, तर आपण जेव्हा सर्वांमध्ये जाऊ तेव्हा जे अडचणी आल्या त्याच्यावर आम्ही भैयाच्या मागे जाऊन जे अडचणी आहे त्यांच्या पूर्ण करा, एवढं सांगेल मी, कारण की पहिलाच अनुभव आहे आमचा. आता तुमच्या प्रभागातून कोण निवडून वाटतं तुम्हाला? आमच्या प्रभागातून आजपर्यंत आमचे लाडके नगरसेवक विरंदरसिंग गाडीवाले यांच्या पॅनलचा विजय आतापर्यंत झालेला आहे. आणि आमच्या दत्तनगरचा विकास हा फक्त बीजीभाईच करू शकतात, बाकी नगरसेवक करू शकत नाहीत. का? कारण की ह्यांचे जे काम आहे हे सर्व नागरिकांना, जनतांना घेऊन तळागाळामधला जो कार्यकर्ता असतो त्याच्यापर्यंत ह्यांनी काम करतात. असं नाही की आज नगरसेवक झाले, उद्या कोणाची कॉल रिसीव्ह करत नाहीत किंवा वार्डामध्ये बघत नाहीत, वार्डामध्ये येत नाहीत, अशा समस्या नाहीत. ह्यांची एकही अशी चूक नाही की आम्ही सांगू शकत नाही, ह्यांची चूकच नाही. कारण की हा व्यक्ती जो आहे हा फक्त नगरसेवक म्हणून नाही, ते आमचे भाऊ म्हणून या वार्डामधून निवडून येतात आणि पुढे चालून जेव्हा बीजीबाई या नगर वार्डामधून थांबतील त्यांचा विजय निश्चित आहे, सर्व पॅनलचा विजय निश्चित आहे. मी एक कार्यकर्ता, छोटा कार्यकर्ता आहे, मी बीजीबाईचं काम करतो, तर मला एवढा आनंद आहे की मी बीजीबाईसाठी काम करतो. तर बाकी लोकांना विचारा तुम्ही की त्यांना किती आनंद वाटतो, कारण की बीजीबाईसाठी काम करणं म्हणजे पुऱ्या पॅनलसाठी काम केलं असं आहे. तर या प्रभागामध्ये लोकसंख्या किती आहे? या प्रभागाची लोकसंख्या दत्तनगरची प्रभागामध्ये 12,000 प्रभागाची 12,000. 12,000 लोकसंख्या. तर या प्रभागात अंगणवाड्या किती आहेत आता सध्या? अंगणवाड्या सध्या 2 आहेत इथं आमच्या दत्तनगरमध्ये. 12,000 लोकसंख्या आणि अंगणवाड्या 2, हे तुम्हाला योग्य वाटते का? नाही, आमच्या दत्तनगरचं सांगतोय, माझ्या दत्तनगरचं. प्रभागाचे 10-15 असतील. आमच्या दत्तनगरमध्ये 2 आहेत. इथला परिसर सांगतात आमच्या एरियात. तुमचं काय मत आहे? आमचं मत म्हणजे आम्ही बीजेपीसाठी दिवस रात्री पॅनल विजय करणार आणि बीजेपी आमचे लाडके नगरसेवक हे होतील हीच आमची इच्छा आहे आणि घरगोत मताने पॅनलला विजय देऊ. आज आम्ही 3 तारखेपासून बीजेपी मेहनत करत आहेत आणि तळागाळातून कार्यकर्त्याला आम्ही हे करून आज आम्ही मेहनत करतो. तिथं बाई आणली, बाळांपण झालं, तिथं हार्ट अटॅक आला, एखाद्याचं साप चावला, एखादं काही अचानक समजा अडचण आली, पॅरालिसिस झालं, आजकाल अटॅकला यायला लागलेत. आमचे माणसं दाबून कमावले तर ते चला. पण मी म्हणतो वा ते करीत थोडं आमच्या गोरगरिबाचं, आजूबाजूला गलीतल्या लोकांचं थोडं कल्याण करा आणि 100%